अभिमान जागवायचा आहे। तुम्हाला कल्पना नाहीये, आज मंचर शहरामध्ये जर तुम्ही पाहिलं, भारतीय जनता पक्षाचे जे काही उमेदवार निवडलेले आहेत ते उमेदवार निवडण्यासाठी भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे मंचरला आले, हवेलीचे प्रदीप कंद या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आले। उमेदवार मंचरचे आहेत, मंचरचे नागरिक आहेत। या मंचरच्या नागरिकांना रात्र रात्र उमेदवारीसाठी यांनी दरवाजामध्ये उभं केलं। बांधवांनो, ही बाहेरची माणसं येतात आणि मंचरचे उमेदवार ठरवतात। शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार ठरवण्याचं काम जुन्नरच्या आमदारांनी मंचरमध्ये यायचं आणि आपल्या गावच्या उमेदवारांना, आपल्या गावच्या नागरिकांना रात्र रात्र त्यांच्या दरवाजामध्ये ताटकळत ठेवायचं आणि त्यांच्या उमेदवाऱ्या या शरद सोनवणेंनी जाहीर करायच्या, तेही जुन्नरचे आहेत। आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा आपण नामोल्लेख करतो। या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कोण आहेत? एक लांडवाडीचे शिवाजी आढळराव पाटील आहेत आणि दुसरे निरगुडसरचे दिलीप वळसे पाटील आहेत। या लांडेवाडीच्या आणि निरगुडसरच्या नेत्यांनी घड्याळाचे उमेदवार ठरवले, ज्यांनी 40-40, 50-50 वर्ष एकनिष्ठ पक्षाशी काम केलं, त्यांना रात्रभर पहाटेपर्यंत दारात ताटकळत ठेवलं आणि शेवटच्या सेकंदामध्ये त्यांची उमेदवारी नाकारली गेली। बांधवांनो, हा मंचरकरांवर झालेला अन्याय, मंचरकरांचा स्वाभिमान दुखावला गेलेला आहे। याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष पवार साहेबांचे आमचे बाळासाहेब बानकेले आहेत। मी स्वतः उद्धव ठाकरे शिवसेनेचा जिल्ह्याचा संघटक आहे। आम्ही आमचे उमेदवार दोघांनी स्वतः निवडलेले आहेत। आमचा कुठलाही नेता मंचरमध्ये उमेदवार निवडीसाठी आला नाही। आम्ही मंचरकरांचा स्वाभिमान जपायचं काम केलेलं आहे। आपल्या समोर दिसणारे सगळे उमेदवार हे मंचरच्या सर्वसामान्य कुटुंबातील आहेत, तळागाळातील आहेत आणि मंचरची अस्मिता आणि स्वाभिमान जपणारी मंडळी आम्ही तुम्हाला दिलेले आहेत। मग तुम्ही विचार करायचा आहे की लाचारी बनवून बाहेर गावून आलेल्या माणसांना मंचरचं नेतृत्व द्यायचंय, बाहेरच्या माणसांकडे मंचर झुकवायचंय की गावामध्ये स्वाभिमानानं लोकनेते किसनरावजी बानकेले यांचा खऱ्या अर्थानं विचारांचा वारसा घेऊन निघालेली आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांची मंडळी आणि उद्धव ठाकरेंची मंडळी मंचरकरांचा स्वाभिमान जपण्यासाठी पुढे निघालेलो आहोत। आमचं तुम्हाला नम्रपणाने आव्हान आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मंचरचा स्वाभिमान कुणाच्याही दारात गहाण टाकू नका। आज खऱ्या अर्थानं हीच वेळ आहे स्वाभिमान जपण्याची।